हाय हॅलो. तर आज आम्ही चाललो होतो पुणे गणपती दर्शनासाठी. संध्याकाळी निघालो होतो आणि तुम्हालाही जर यायचं असेल गणपती दर्शनासाठी पुण्यामध्ये तर गाडी जी आहे ना ती कुठेतरी बाहेरच पार्क करा, कारण मध्ये रस्ते बंद आहेत आणि फार गर्दी आहे. आम्ही गाडी पार्क केली आणि त्यानंतर इथे सकाळ प्रेसच्या लेनमध्ये ना इथे श्री गणेश आझाद हिंद मंडळाने गणपती बसवलेला होता आणि गणपती बाप्पांना छान त्यांनी असं कमळाच्या फुलामध्ये बसवलेलं होतं. त्यानंतर पुढे गेल्यानंतर भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला गणपती आहे. 1892ला पुण्याच्या एका वाड्यात क्रांतिकारांची बैठक झाली आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. तोच हा गणपती आहे भाऊसाहेब रंगारी गणपती. आणि त्यानंतर पुढे आम्ही कसबा पेठमध्ये आलो आणि कसबा गणपती म्हणजे हा मानाचा पहिला गणपती आहे पुण्यातला आणि पुण्याचे ग्रामदैवतही आहे. तर त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं देखावा त्यांनी उभारलेला होता. खूप छान वाटत होतं बघण्यासाठी. आणि गर्दी खूप गर्दी आहे. तर मुलांना घेऊन येताना ना त्यांचा हात बिलकुल सोडू नका, कारण भयंकर गर्दी आहे दर्शनासाठी. म्हणजे कुठेही तुम्ही कुठल्याही मंडळाचा गणपती बघायला गेलं ना तर भयंकर गर्दी आहे. त्यानंतर आम्ही आलो होतो आपल्या सर्वांचाच लाडका बाप्पा म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. तर या मंडळाने यावर्षी दक्षिणेतील श्री पद्मनाभ स्वामी यांचे सुंदर मंदिर उभारलेले आहेत आणि दगडूशेठ गणपती बाप्पाला सुद्धा ना भयंकर गर्दी होती. म्हणजे त्यांचं आम्ही मुखदर्शनच घेतलं, कारण खूप मोठी लाईन होती आणि आमच्यासोबत त्रिशा होती, त्यामुळे कसं चेंगराचेंगरी वगैरे म्हणजे खूपच गर्दी होती तिथे. त्यामुळे मुखदर्शन घेतलं आणि मुखदर्शनाला पण खूप गर्दी होती. म्हणजे मुखदर्शनही व्यवस्थित घेता नाही आलं आम्हाला. म्हणजे लहान मुलांना जर तुम्ही आणत असाल ना तर खूप सांभाळून आणा त्यांना. बघू शकता तुम्ही इथं मुखदर्शनालाही खूप गर्दी होती. त्यानंतर पुढे आल्यानंतर बघू शकता तुम्ही असे वेगवेगळ्या मंडळाने खूप सुंदर असे देखावे यावर्षी उभारलेले होते. एक शनिवारच्या इथे पण एक ना खूप सुंदर हा जो देखावा आहेत ना हा 12 ज्योतिर्लिंगांचा आहेत आणि आम्ही थोडे पुढे चाललो होतो आणि तुम्ही शनिवारच्या इथे गेलात ना तर तिथे पण ना पाण्याखालची द्वारका खूपच सुंदर असा देखावा आहे. तो सुद्धा नक्कीच एकदा तो बघायला जा. इथे आम्ही त्रिशाला थोडं पाण्यामध्ये बसवलं आणि आम्ही थोडं उभं राहिलो होतो, कारण चालून चालून भयंकर पाय दुखायला लागले होते. त्यानंतर पुढे आल्यानंतर अखिल मंडईचा शारदा गणपती यांनी यावर्षी कृष्णकुंजचा सुंदर असा देखावा उभारलेला होता. बघू शकता तुम्ही खूप छान अशी राधाकृष्णाची मूर्ती आपल्याला तिथे एंट्रन्सलाच दिसत आहे. खूपच छान वाटत होता हा सुद्धा देखावा. आणि इथे गणपती बाप्पांची मूर्ती पण खूप छान आहे, मला तर खूप आवडली. खूप सुंदर असे बसलेले आहेत तिथे गणपती बाप्पा. त्यानंतर इथे पुढे तिरुपती बालाजी मंदिर जे आहेत ना तिथला देखावा आहे हा. व्यर्थ आहे माझं 1400 वर्षांचं आयुष्य, व्यर्थ माझी योग साधना, व्यर्थ माझा अहंकार. मला तुमचा शिष्य करून घ्या, योग्य मार्ग दाखवा. चांगदेव महाराज, तुम्ही व्यर्थ म्हणत आहात, परंतु साधना तपस्या कधीही व्यर्थ नसतात. त्यात म्हणून इथवर घेऊन आले आहेत. आम्ही कोणाचे गुरु
त्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर मा वैष्णव देवीचं मंदिर हा देखावा उभारलेला होता. जे दगडूशेठ हलवाई गणपती आहेत आणि फरसखाना पोलीस स्टेशन आहेत ना, तिथेच आहे हा सुंदर असा देखावा. तर नक्कीच एकदा बघायला जा. त्यानंतर आम्ही आलो होतो तुळशी बागेमध्ये. आणि तुळशीबाग मंडळाने यावर्षी 125 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांना. त्यानिमित्ताने वृंदावनचा महल असा सुंदर देखावा उभारलेला आहे. आणि तुळशीबागचा जो गणपती आहेत ना, तो मानाचा 4था गणपती आहे. आणि इथे जे आहेत ना, इथे तरी छान दर्शन होतं बाप्पांचे. तसं तुम्ही म्हणजे बाहेर अजून दुसऱ्या गणपती दगडूशेठ हलवाई झालं किंवा कसबा पेठ वगैरे त्या गणपतींना भयंकर गर्दी आहेत. इथे तरी थोडी मला गर्दी कमी वाटली आणि खूपच सुंदर असं आमचं दर्शन झालं इथे. त्यानंतर तिथनं तुळशीबागेच्या बॅक साईडला तिथे पुढे आल्यानंतर ना, हुतात्मा बाबू गेनू मंडळाने ह्यावर्षी म्हैसूर पॅलेसचे डेकोरेशन केलेले आहे. आणि हा जो गणपती आहेत ना, हा नवसाला पावणारा गणपती अशी याची ख्याती आहेत. खूप सुंदर असा म्हैसूर पॅलेस तुम्ही बघू शकता. आणि इथे पण दर्शन जे आहेत ना, ते खरंच छान झालं. त्यांची मॅनेजमेंट वगैरे खरंच छान आहे. म्हणजे आपण एवढं लाईनमध्ये उभं राहून जातो ना, तिथे पण ते म्हणजे छान असं व्यवस्थित दर्शन घेऊन देतात. गणपती बाप्पांसमोर गेल्यानंतर असं ढकलत वगैरे नाही. खूपच सुंदर दर्शन झालं इथे सुद्धा आमचं. त्यानंतर त्यांनी दरवर्षीप्रमाणे बाहेर जे आहेत ना, ते असं कुंड ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये हा जो आहेत ना, हा पॉट आहेत. जर आपल्या ज्या काही इच्छा असेल ना, ते एक कॉईन टाकायचं आपण त्यामध्ये आणि जी काही आपली विश असेल ना, ती बाप्पांकडे मागायची. त्यानंतर आम्ही गेलो होतो चितळे दुकानामध्ये, कारण आम्हाला घ्यायचे होते मोदक, उकडीचे मोदक, पण ते काही भेटले नाही, संपले होते. तर चितळ्यांच्या दुकानात गेले आणि भाकरवडी घेतली नाही, असं झालंच नाही. तर आम्ही भाकरवडी घेतली आणि मोदक मग दुसरेच घेतले. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी येण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, भरपूर गर्दी आहे आणि नक्कीच दर्शनासाठी या. खूप सुंदर असे देखावे ह्यावर्षी पुण्यात, जे दरवर्षीच असतात पण ह्यावर्षी फारच सुंदर आहेत देखावे. तर नक्कीच बघण्यासाठी या आणि मुलांना सांभाळा आले तर. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.